सर्वात मोठा देव. एकदा काय झालं, अग्निदेव, वरुणदेव, ऋषभदेव आणि करहन माता यांच्यात झगडा सुरू झाला. अग्निदेव म्हणाले, ते काही नाही, मीच या धर्तीवरील मोठा देव आहे. ऋषभदेव आपली मान डोलवत डोलवत म्हणाले, नाही नाही, मीच या धर्तीवरील मोठा देव आहे. करहन माता या तिघांना न जुमानता जोरात म्हणाली, तुम्हा तिघांपेक्षा मीच मोठी देवता आहे. त्यांच्यातला झगडा काही संपेना. शेवटी आपला झगडा घेऊन ते देवांचा राजा इंद्र यांच्याकडे गेले. अग्निदेवाचा राग अजूनही कमी झालेला नव्हता. इंद्राच्या दरबारात पाय ठेवताच अग्निदेव म्हणाले, देवाधिदेवा, मी अग्निदेवच या धर्तीवरील मोठा देव आहे ना. माझं म्हणणं हे ऐकतच नाहीत. आपणच हा झगडा मिटवावा. वरुणदेव, ऋषभदेव, करहन माता आपापले मोठेपणा व महिमा सांगू लागले. इंद्रदेवाने त्यांना शांत केलं, त्यांची समजूत काढली आणि सांगितलं की सर्व देवतांचा दरबार भरवून सर्व साक्षीने तुमच्यातील मोठा देव कोण ते जाहीर करतो. चारही देवता आपापल्या वाटेने निघून गेल्या. राजा इंद्राने सर्व देवतांना तातडीचे बोलावणे पाठवून दरबार भरवला. ठरल्याप्रमाणे सर्व देवता इंद्राच्या दरबारात हजर झाल्या, पण एक देवता सभेस हजर नव्हती. त्या देवतेचे नाव विल्दातीबाई होते. राजा इंद्रदेव जमलेल्या देवतांना म्हणाला, या झगड्याचा अचूक निवाडा विल्दातीबाईच करू शकेल. त्यांच्या गैरहजेरीत हा निवाडा होणे संभव नाही. राजा इंद्राचे म्हणणे सर्वांना पटले. देव दरबारात हजर असलेला अरहनपुऱ्या नावाचा देव इंद्राला म्हणाला, देवाधिदेवा, विल्दातीबाईंना देव दरबारात घेऊन येण्याची कामगिरी माझ्यावर सोपवा. मी ते काम करीन. विल्दातीबाई 7 समुद्रापलीकडे राहत होती. अरहनपुयू देव विचार करतो, 7 समुद्र ओलांडू पार जायचे कसे. त्यांनी आपल्या दोन्ही हाताचा मळ काढला, मळाचे मगर बनविले, मगरीला जिवंत केले. तिला पाण्यात सोडताना अरहनपुयू देव म्हणाले, मगरी मगरी, 7 समुद्र पार करण्याची ताकद तुझ्यात असेल तर तू तरंगत राहशील, नाहीतर बुडून मरशील. मगर तरंगत होती. अरहनपुऱ्या देवाला आनंद झाला. त्याने मगर छातीला बांधली आणि प्रवासाला निघाला. 7 समुद्र पार केल्यावर अरहनपुऱ्या देवाला विल्दातीबाईचे घर दिसले. विल्दातीबाई नुकतीच आंघोळ आटोपून बसली होती. अरहनपुऱ्या देव आपल्या येण्याचे कारण सांगतो. इंद्राच्या दरबारात सर्व देवदेवता आपली आतुरतेने वाट बघत आहेत. हे ऐकताच विल्दातीबाईने 1 मन महू आणि 1 मन भांग यांची एक गोळी करून चिलीममध्ये भरली व चिलीम पेटवली. त्याबरोबर खूप धूर झाला आणि एका क्षणात विल्दातीबाई आणि अरहनपुऱ्या देव दरबारात हजर झाले. राजा इंद्र आणि इतर देवतांनी विल्दातीबाईचे स्वागत केले. हजर देवतांच्या संमतीने विल्दातीबाईने झगड्याचा निवाडा करायला सुरुवात केली. चौघांना समाधानकारक निवाडा मिळावा म्हणून एक प्रयोग केला. या प्रयोगासाठी तिने एका माणसाची निवड केली आणि 8 दिवसांचा कालावधी मागून घेतला. त्या माणसाला जंगलात सोडून तिथे अग्निदेवतेचे दर्शन घडणार नाही अशी सोय केली. पण त्या माणसाचे फारसे नुकसान झाले नाही. 8 दिवसानंतरही तो जिवंतच होता. त्यानंतर विल्दातीबाईने त्या माणसाला 8 दिवस अन्नदेवतेपासून दूर ठेवले. तो झाडांची फळे पाने खाऊन जिवंत राहिला. त्यानंतर विल्दातीबाईने त्या माणसाला 8 दिवस वृषभ दर्शन घडू दिले नाही, तरीही तो माणूस जिवंत राहिला. त्यानंतर त्या माणसाला 8 दिवस पाण्याशिवाय ठेवले. माणूस जेमतेम 1 दिवस दुसरा दिवस राहू शकला. 3ऱ्या दिवशी पाणी पाणी करीत तो वेड्यासारखा फिरू लागला. 8 दिवसानंतर तो मरायला टेकला. या छोट्याशा प्रयोगावरून विल्दातीबाईने हे समजावून सांगितले की माणूस अग्नी, वृषभ, अन्न या वाचून राहू शकेल, पण पाण्याशिवाय जगणं शक्य नाही. 8 दिवसानंतर पुन्हा इंद्रदेवाच्या नगरीत देवदेवतांचा दरबार भरला. सगळेजण निवाडा ऐकण्यासाठी उत्सुक होते. विल्दातीबाईने अतिशय शांतपणे आपला निवाडा जाहीर केला. अग्निदेव, वरुणदेव, ऋषभदेव आणि करहन माता या 4 देवतांमध्ये मला वरुण देवतेचे पारडी जड वाटते. आपण पाहिलेच की माणूस अग्नी, वृषभ, अन्न याशिवाय काही काळ जगू शकेल, पण पाण्याशिवाय जीवन जगणे असंभव आहे.
म्हणून या धर्तीवरील मोठी देवता वरुण देव आहे. सर्व देवतांनी एकमताने वरुण देवाचा महिमा मानला. वरुण देवाचा जय जयकार झाला. अग्निदेव, ऋषभदेव आणि करुणमाताही वरुण देवाचा महिमा मानतात. त्यांच्यातला झगडा विल्दा मातेने हुशारीने सोडवला. इंद्रासकट सर्व देवता या निवाड्याने खुश होत्या. पण परत झगडा नको म्हणून विल्दाती मातेने अग्निदेव, वरुणदेव, ऋषभदेव आणि करहनी माता यांना जवळ बोलावले आणि सांगितले, वरुण देवा, आपण रांजणात राहावे. अग्निदेवा, आपण चुलीत राहा. ऋषभदेवा, आपण गोठ्यात राहा. आणि करहन मातेने कोठीत राहावे. अशा प्रकारे विल्दाती मातेने चारही देवतांच्या जागा ठरवून दिल्या. तेव्हापासून चौघेही आपापल्या जागी राहून आपले काम सुरळीतरित्या पार पाडत आहेत. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.